नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळाने वार्षिक 24,000 कोटी रुपये खर्चाच्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या 36 योजनांचा समन्वय असलेली धनधान्य कृषी योजना देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेच्या मंजुरीसह एनटीपीसी आणि एलसीआयएल या कंपन्यांना अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अनुक्रमे 20,000 कोटी रुपये आणि 7,000 कोटी रुपये गुंतवणुकीला परवानगी देण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली होती. महत्वाच्या जिल्ह्यांच्या प्रगतीसाठी राबवलेल्या योजनेच्या यशानंतर धनधान्य कृषी योजना सुरू करण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये सलग 8व्या वर्षी इंदोर शहराने भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे. सुरत दुसऱ्या क्रमांकावर तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गुरुवारी नवी दिल्लीत या संदर्भात पुरस्कार प्रदान केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25च्या अहवालानुसार बेळगाव महानगरपालिका आणि परिसराच्या स्वच्छतेबाबतची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये बेळगावचा देशात 72वा क्रमांक लागलाय, तर कर्नाटकातील 9 प्रमुख शहरांमध्ये बेळगावचा क्रमांक 11वा आहे. ही स्थिती शहरासाठी चिंतेची आणि शरमेची बाब मानली जात आहे. कचरा व्यवस्थापन, नागरी सहभाग आणि स्वच्छतेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा या मुख्य घटकांमध्ये बेळगावला समाधानकारक गुण मिळाला नसल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या काही वर्षात विविध स्वच्छता उपक्रम राबवूनही अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शहराच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी उपाययोजनांची गरज असून यासाठी प्रशासनासह नागरिकांचा हातभारही तितकाच महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने एन.व्ही. बर्मणी यांना बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था उपायुक्त म्हणजेच डीसीपी पदाची जबाबदारी सोपवली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी या पदावर रोहन जगदीश कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. एन.व्ही. बर्मणी सध्या धारवाड जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या 2 महिन्यांपूर्वी बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या सभेदरम्यान झालेल्या वादग्रस्त प्रसंगानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला होता. मात्र राज्य सरकारने त्यांची समजूत काढून सेवा सुरू ठेवण्यास प्रवृत्त केलं. परिणामी बर्मणी यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यास होईल, तसेच शहराच्या सुरक्षेला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज विधानसौध येथे शिक्षण व महिला बालकल्याण विभागाची संयुक्त बैठक झाली. शिक्षण मंत्री मधू आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पाठ्यपुस्तकांची तयारी, आवश्यक सुविधा आणि अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लहान मुलांच्या शिक्षणाला योग्य वेळात सुरुवात मिळावी यासाठी लवकरच योजना कार्यान्वित होणार असल्याचं बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं. बैठकीस दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारकडून अंतर्गत आरक्षण लागू करण्यात होत असलेल्या सातत्यपूर्ण विलंबामुळे लाखो उमेदवारांचे भवितव्य अंधारात गेले असून याविरोधात संताप वाढत आहे. लवकरच आरक्षण लागू करू अशी आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. या विलंबामुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य घटकातील विद्यार्थी व बेरोजगार युवक वयोमर्यादेच्या टप्प्यावर पोहोचले असून त्यांच्यावर मानसिक तणाव वाढला आहे. राज्याच्या विविध विभागातील भरती प्रक्रिया केवळ फाईलपुरती मर्यादित राहिली असून अंतर्गत आरक्षण धोरण तातडीने लागू करून भरती जाहिराती जाहीर कराव्यात, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संबंधित संघटनांकडून देण्यात आलाय.
पोलीस तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत माळ मारुती पोलीस ठाणे आणि मार्केट पोलीस ठाणे येथे बीट बैठक यशस्वीपणे पार पडली। या बैठकीस नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। उपक्रमाचा उद्देश पोलीस व नागरिक यांच्यात विश्वासाचं बळकटीकरण करून गुन्हेगारीला आळा घालणं असं असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। नागरिकांना सुरक्षा उपाययोजना, आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची खबरदारी तसेच पोलिसांशी थेट संपर्क साधण्याचं महत्त्व समजावण्यात आलं। बैठकीदरम्यान पोलिसांनी नागरिकांना अडचणींविषयी मोकळेपणाने बोलण्याचे आवाहन केले। कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवावे असे आवर्जून सांगण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून भविष्यातही असे संवाद व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली। संपूर्ण बेळगाव शहरासाठी केवळ एकच शववाहिनी उपलब्ध असल्याने मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते। महापालिकेच्या ताफ्यातील 3 पैकी 2 शववाहिन्या नादुरुस्त झाल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दिवसभरात फक्त 2 ते 3 कुटुंबांनाच या सेवेचा लाभ मिळतो। उर्वरितांना खासगी वाहने वापरण्याची वेळ येते, जी आर्थिकदृष्ट्या काही जणांसाठी अशक्य आहे। शववाहिनी ही अत्यावश्यक नागरी सेवा असून सुद्धा महापालिकेचा हलगर्जी कारभार नागरिकांच्या संतापास कारणीभूत ठरत आहे। मृत्यूच्या दुःखद प्रसंगात सुद्धा बेळगावकरांना अव्यवस्था आणि प्रतीक्षेचा सामना करावा लागत असल्यामुळे महापालिकेने तातडीने दोन्ही नादुरुस्त शववाहिन्यांची दुरुस्ती करून सेवा सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। भूतरामनहट्टी येथील कित्तूर आणि चन्नम्मा लघु प्राणी संग्रहालय नव्या रूपात सज्ज होत असून 2,61,00,000 रुपयांच्या सुधारणा प्रकल्पामुळे हे संग्रहालय बेळगावच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे स्थान मिळवणार आहे। वन विभागाने वाढत्या पर्यटकांच्या ओघाचा विचार करून संग्रहालयाचा दर्जा उंचावण्याचा निर्णय घेतला असून 4 प्रमुख विकास प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत। हे प्रकल्प येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत। संग्रहालयातील मुख्य आकर्षण म्हणून सरपटणाऱ्या प्राण्यांचे उद्यान तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये रॅटलस्नेक, कोब्रा, रॉक पायथॉन, ग्रीन अॅनाकोंडा, मॉनिटर लिझार्ड यासारख्या 12 विदेशी सापांच्या प्रजातींना प्रदर्शित केलं जाणार आहे। हे अद्वितीय प्राणी संग्रहालय केवळ बेळगावच नाही तर संपूर्ण कर्नाटकातील प्रमुख वन्यजीव पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखलं जाणार आहे। काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून भाजपने कित्तूर तालुक्यातील नेगिनहाळ गावामध्ये तीव्र आंदोलन छेडले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आमदारांच्या घरासमोर निदर्शने करत आत घुसण्याचा प्रयत्न केला। यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। कुरगुंड गावातून निघालेल्या मोर्चाने नेगिनहाळ येथे आमदार पाटील यांच्या निवासस्थानावर धडक दिली। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घराभोवती आणि परिसरात बॅरिकेड्स लावले होते, मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे कार्यकर्त्यांशी पोलिसांची झटापट झाली। परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोडगौडर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक केली। आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील अन्न सुरक्षा, अन्न तपासणी, अन्न व्यावसायिकांची नोंदणी तसेच अन्नधारक संस्थांच्या गुणवत्तेची तपासणी आदी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत नियमांचं काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। अन्न सुरक्षेसंदर्भातील जनजागृती मोहिमा राबवणे तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये अन्न स्वच्छता व पोषण याविषयी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यावर विशेष भर देण्यात आला। या बैठकीत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अन्न निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी तसेच अन्न व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने बेळगाव शहर पोलीस विभाग व केएसआरटीसी अधिकाऱ्यांमध्ये आज संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत मुख्य बस स्थानक परिसर, प्रमुख चौकातील वाहतूक कोंडी, बस मार्गांवरील अनियमितता तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली।
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बस मार्गांमध्ये आवश्यक बदल, वाहतूक नियंत्रक यंत्रणा वाढवणे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर सेवा मिळावी यासाठी दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निश्चित केले आहे. लवकरच या संदर्भात ठोस उपाययोजना अंमलात आणण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. खानापूर तालुक्यातील बैलूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर पुन्हा एकदा दिसून आला असून काल बुधवार दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतकरी पुंडलिक कणकुमकर आणि मारुती विठोबा तारोळकर हे गुरे चारण्यासाठी माळरानावर गेले असता जंगलातील मार्गावर बिबट्याने अचानक त्यांच्या कुत्र्यावर झडप घालून त्याला फरफटत नेले आणि ठार केले. सुदैवाने दोन्ही शेतकरी बचावले, मात्र यात त्यांचा पाळीव कुत्रा बळी पडला. अशा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हुक्केरी तालुक्याचे नवे तहसीलदार म्हणून बळराम कट्टीमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी तहसीलदार मंजुळा नायक यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर प्रशासकीय तसेच सार्वजनिक हित लक्षात घेऊन ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. बळराम कट्टीमणी यांनी यापूर्वी मुद्देबिहाळ येथे तहसीलदार पदाची यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या प्रशासनातील अनुभवाचा फायदा हुक्केरी तालुक्याला निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश महसूल विभागाचे उपसचिव मुख्तार पाशा एचजी यांनी बुधवारी जारी केले. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील बेळगुंदी बस स्टॉप ते शौर्य चौकापर्यंतचा रस्ता मोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिक व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. नित्य वापराच्या या मार्गावर अपघाताचा धोका वाढल्याने तक्रारींना प्रतिसाद देत कॅन्टोन्मेंट प्रशासनाने अखेर खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांनी या तात्पुरत्या उपायाचे स्वागत केले असले तरी या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण व रुंदीकरण होणं गरजेचं असल्याची मागणी होत आहे. दरम्यान सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करावे अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कोळसा उत्पादन मंडळाच्या विविध प्रकल्पांची प्रगती आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज गुरुवारी बैठक पार पडली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पूर्ण झालेली कामे, प्रलंबित प्रकल्प आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रकल्प वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोळशाच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्यावरही भर देण्यात आला. खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटात गेल्या महिन्याभराच्या पावसामुळे बहुतेक धबधबे जोमाने प्रवाहित झालेत. वन खात्याने प्रवेशावरील बंदी हटवल्याने पर्यटकांचा ओघ वाढला असून चिंब पावसात भिजत धबधब्यांचा निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आणि स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी शेकडो पर्यटक सर्व अडथळे पार करून धबधब्यांपर्यंत पोहोचत आहेत. चिखले, सडा, चोरला, पारवाड या परिसरामध्ये मोठी गर्दी होत आहे. लाडकीचा धबधबा, सुरलचा धबधबा, सवतुरा, देवूचिन्हय व म्हातारीचा धबधब्यासारखे अनेक धबधबे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे आवाहन केले आहे. खानापूर तालुक्यातील बेकवाड येथील शेतकरी गुंजू पाटील यांच्यावर दुहेरी संकट ओढवलं आहे. भातशेतीच्या मशागतीनंतर तलावात नेलेले त्यांचे 2 बैल पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. मशागतीनंतर बैल चिखलाने माखले होते. त्यांना स्वच्छ करण्यासाठी गुंजू पाटील यांनी त्यांना तलावात नेले. मात्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तलावात खोल बंदी करण्यात आल्याची माहिती नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैल खोल पाण्यात बुडाले. बैल बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र सर्व प्रयत्नांना अपयश येत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गुंजू पाटील यांचे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या काही वर्षांपासून शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षारंभी पाठ्यपुस्तके व गणवेश देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण एखादा महिना या वितरण व्यवस्थेमध्ये जातो। यंदा सर्व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना 100% पाठ्यपुस्तकांचे व गणवेशाचे वितरण करण्यात आले आहे, तर खासगी शाळेतील 96% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे। भौतिकदृष्ट्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असले तरीही सॅट्समध्ये नोंदणी कामामध्ये विलंब होत आहे। 1ली ते 10वी पर्यंतच्या सर्व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण हे पूर्णपणे करण्यात आले आहे। चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये एकूण 60,49,769 पुस्तकांची मागणी नोंदवण्यात आली होती। 5 जुलै अखेर त्यापैकी गट शिक्षणाधिकारी कार्यालय ते शाळा या दरम्यान 97% व आज अखेर 100% पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे। पावसाळा जून महिन्यात सुरू झाला तरी खऱ्या अर्थाने जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होते। आजवरची आकडेवारी पाहता यंदा जुलै महिना अर्धा संपला तरी तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही। चिक्कोडी व निपाणी तालुक्याचा विचार करता सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे। मे महिन्यात नको असताना अनपेक्षित पाऊस कोसळला आणि आता हवा आहे तर पडत नाही, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अधूनमधून पडणाऱ्या पावसावर समाधान मानावं लागत आहे। 11वी वर्गात शिकत असलेल्या व आई नसल्याने आजोबांच्या घरी वास्तव्यास असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन नातवास मोबाईल वापरण्यास मज्जाव केल्याने घर सोडून बेपत्ता झाल्याची घटना चिक्कोडी शहरातील राजीवनगर येथे घडली आहे। ही घटना 9 जुलै रोजी घडली असून याबाबत त्याच्या आजोबांनी चिक्कोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पालकमंत्री सतेज जारकिहोळी यांनी रायबाग येथे भेट देऊन शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे अशी सूचना केली। यावेळी अनेक नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जारकिहोळी यांना दिले। निवेदन स्वीकारून सदर समस्यांचे तत्काळ निराकरण करावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली। याप्रसंगी माजी आमदार श्याम घाटगे, लक्ष्मण चिंगळे, जिल्हा बँक अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, वीरण्णा निंगणुरे, फारुख मोमीन, अब्दुल सत्तार मुल्ला, काशिम मुल्ला, दिलीप जमादार, बशीर मुल्ला, अब्बास मुल्ला, महावीर ऐहोळे, नामदेव कांबळे, शिवू पाटील, अर्जुन नाईकवाडी व ग्रामस्थ उपस्थित होते। बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांच्यात मराठी भाषेचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठी लवकरच एक उभयपक्षीय समिती स्थापन केली जाणार आहे। महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंडळाच्या अध्यक्ष मिलिंद महाजन यांच्याशी चर्चा करत या समितीची माहिती दिली। समितीद्वारे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातील अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।